जोगी जगजोगी जाग जाग बोलती, जागता जगदेव राखा काही भाव, अवघा क्षेत्रपाळ पूजावा सकळ, पूजापत्र काही फल पुष्पतोय, बहुता दिसा फेरा आलाया नगरा, नका घेऊ भार धर्म तोची सार, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, तुका मागे दान द्यावे जी अनन्य, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, विभुम वेणुनादं चरन्तं दुरन्तं, स्वयं लीलया गोपवेशं दधानं, गवाम वृन्दकानन्दनं चारुहासं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, पांडुरंगा करो प्रथम नमन, सदा पंढरीनाथ पादाब्ज भृंगम निवृत्तीश्वरानुग्रहात् प्राप्त तत्वं, महेंद्रायणीति रघुमौ वसन्तं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण, श्री गुरूंचे संपाद्य ज्ञानांचे विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधी राजः, वैराग्ययुक्तं सुविचारवन्तं, नमामि जोगं शिरसा गुरुतं, सोनोपंत तथा कुनि जनतया, मामा से बोलती नामे शंकर शंकरा, समकरा निसंग जो संगती, पुण्य श्लोकची पुणे नगरीचा मोती खरा शोभतो, ऐशा संतवरा शुभ करा, दांडे करा वंदितो मस्तक हे पायावर,
सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेरू. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. अनंत कृपा विभूषित विश्वसंत संत हृदय सम्राट वैराग्य राग रसिक देहू क्षेत्र निवासी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या मुखारविंदामधून प्रगट झालेली अमृतमय वाणी अर्थात गाथा. त्या गाथेमधील अनेक प्रकरणापैकी प्रस्तुत सेवेकरता निवडलेला अभंग जोगी या प्रकरणातील असून या अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे. या अभंगाद्वारा श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज संत महात्मे या मृत्यूलोकात काय येतात, इथे नेमकं काय कार्य करतात, त्यांच्या कार्य करण्याची प्रणाली या अभंगद्वारा चिंतन करतायत. विठ्ठल विठ्ठल. सज्जन हो, सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग आहे. अभंग काही जणांचा पाठ आहे, काही जणांचा कान पाठ आहे आणि काही जणांची अभंगाकडे पाठ आहे. अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग आहे. या अभंगाचा शब्दशः सरळ अर्थ असा आहे. या अभंगाद्वारा जगद्गुरु तुकाराम महाराज संत महात्म्यांची कार्य प्रणाली पद्धती चिंतन करतायत. संत वर्णन करतात की बाबा रे, या जगाच्या पाठीवरती असा एक वर्ग आहे, किंबहुना तो तुम्हाला आम्हाला जाग करण्याकरताच्या मृत्यूलोकात अवतीर्ण झालेला असतो. जगजोगी जगजोगी काय करतात? जाग जाग बोलती, जागृती देण्याचं काम करतात. महाराजांना विचारलं, महाराज आम्ही जर जाग झालो तर त्याचा परिणाम काय होणार आहे, आणि नाही जागो झालं तर असं पडावं लागणार आहे. जागो झालं तर माणसात जागा मिळणार आहे. जागता तुम्ही जर जाग झालात तर जगदेव संपूर्ण जगतच तुम्हाला देवरूपानं अनुभवाला येणार आहे. आणि याच्याकरताच हा संपूर्ण परमार्थाचा आटापिटा चाललेला आहे. गळ्यात माळ, कपाळाला गंध, वारी, पारायण, कथाश्रवण, नामस्मरण, अनुष्ठान, अन्नदान, द्रव्यदान हे कशा करताय? जगामध्ये देवाची व्यापकता अनुभवाला यावी याच्याकरताच परमार्थ चाललाय. जागता पण त्याच्याकरता अगोदर जागृतीत यावं लागेल. जाग झालं तर पुन्हा काय? जगदेव संपूर्ण जगत येव देव असा अनुभव येणार आहे. पण आलेल्या अनुभवाला तुम्ही त्या परमात्म्याची त्या भगवंताची तुम्ही आपण सेवा केली पाहिजे. तो कसा आहे परमात्मा? अवघा क्षेत्रपाळ. तो क्षेत्रपाळ म्हणजे तो रक्षक करणार आहे, रक्षण करणार आहे. तो संपूर्ण संगोपन करतो तो परमात्मा. अवघा क्षेत्रपाळ पूजावा सकळ. सकळ सर्व ठिकाणी देवाची व्यापकता हे अनुभवाला येते. मग त्याची पूजा करायला नको का? त्याच्या पूजेकरता काय काय साहित्य लागतं? पूजा पत्र, काही फल पुष्प तोय, जे काही उपलब्ध असेल ते. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्त्युपहृत मश्नामि प्रयतात्मनः. एर पत्र पुष्प फळ हे भजावयामि स केवळ. ज्ञानोबा चिंतन करतायत. एर पत्र पुष्प फळ हे भजावया मी स केवळ. हे फक्त निमित्त आहे. या अंशाने हे प्रतिकात्मक देवाची पूजा करता येते आम्हाला. अवघा क्षेत्रपाळ पूजावा सकळ. पूजेचं साहित्य पूजा पत्र, काही फल पुष्प तोय. महाराज आत्ताच पूजा केली पाहिजे असं कशाला आग्रह धरताय? अहो आम्ही तरुण आहेत, अजून थोडं जरा विषयाचं भोग आपण सेवन करू, संसार जरा चांगला नेटका करू महाराज, आणि मग पूजा करू. महाराज म्हणतात, भल्या माणसा, अरे अनंत जन्मानं तुला हे शरीर प्राप्त झालेलं आहे. बहुता दिसा फेरा या नगरा आला. अनंत जन्माच्या पुण्याने हे शरीर प्राप्त आहे. पुन्हा हे शरीर प्राप्त होणार नाही, कारण नको त्या गोष्टीची अहंत आणि ममता धारण केल्यामुळं तुला दुःख भोगावं लागतंय. नका घेऊ भार धर्म तोची सार. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. आणि अशा संत महात्म्यांची संगती सहवास आम्हाला लाभावा या अभंगाद्वारा तुकोबरा चिंतन करतायत. तुका मागे दान द्यावे जी अनन्य. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. हा अभंगाचा शब्दशः सरळ अर्थ आहे. विठ्ठल.
काहीसं चिंतन करण्या अगोदर अल्पसा परिहार अत्यंत महत्त्वाचा एक श्री क्षेत्र म्हणजे देवळाली या गावामध्ये चाललेला हा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या 727व्या समाधी उत्सवानिमित्त हा अखंड हरिनाम सप्ताह, या वर्षाचं हे सप्ताहाचं दुसरं वर्ष, द्वितीय वर्ष. कार्यक्रमाचे सर्व आयोजक संयोजक, आमच्यावरती बंधुतुल्य प्रेम करणारे श्री आदरणीय परमस्नेही आमचे परममित्र आकाश महाराज यांच्या कुशल अशा मार्गदर्शनातून, सुंदर असं नियोजनातून आजचा हा कार्यक्रमाचा पंचम दिवस आहे, 5वा दिवस. कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती आदरणीय श्री परमस्नेही परममित्र आमचे कृष्णा महाराज असतील, आमचे भैरवनाथ महाराज असतील, आमची माऊली महाराज असतील, जालनेकर असतील, आदरणीय आमचे विनय महाराज असतील, आमचे भाग्यवान महाराज असतील. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. कारण एवढी गुणवान मंडळी ही फक्त आकाशाखालीच वावरू शकतात. कारण कलाकार मंडळी, गुणवान मंडळी एका वेळेस इतकी वागवणं हे सोपं नाही. हे रात्री 12:30 वाजता भाकर मागतात. ह्यांना जर बासुंदी वाढली ना ताटात, हे म्हणते दूध आहे का हो, जरा दूध मिळेल. हे फार लहरी मोहम्मद असतात ही माणसं. आमचे गुरुजी म्हणायचे एक वारकरी सांभाळायचे म्हणजे हत्ती सांभाळलेला बरा. पण ती वारकरी कधी मागल, कुठं मागल काय सांगता येत नाहीत. लहरी असतात. पण हे आकाशाखाली सगळं चाललेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं माझ्या हे संपत्ती आहे, ही संपन्नता आहे परमार्थाची. इतकी सुंदर कलाकार गुणवान मंडळी ही लाखो रुपये दिले तरी माणसं वेळेला उपलब्ध होत नाहीत. पण हे एक अतूट नातं प्रेमाचं असतं. ते न तुटे काही केले, प्रेम प्रीतीचे बांधले या न्यायानं. हे सर्व प्रेमाच्या धाग्यामध्ये सर्व मंडळी बांधलेली. आणि या कार्यक्रमाला विशेष महत्त्व म्हणजे त्या हातामुळे शोभा आलेली आहे. ज्या हातानं याच्यामध्ये अन्नदान दिलेलं आहे, ज्या हातानं द्रव्यदान दिलेलं आहे. आणि आजच्या प्रत्येक दिवसाचे यजमान आपण ठेवलेले आहेत. आनंदाची गोष्ट आहे. प्रत्येक ठिकाणी वेगळं वेगळं नियोजन आम्हाला पाहायला मिळतं. काही ठिकाणी गावातले नियोजन असतं, काही ठिकाणी जरा आपलं आगळं वेगळं नियोजन आहे. आदरणीय श्री वैकुंठाचे तीर्थरूप सुरवसे दादांच्या स्मरणार्थ त्यांचे असणारे दोनही चिरंजीव श्री आदरणीय रामभाऊ सुरवसे आणि श्री आदरणीय मधुकर सुरवसे या दोनही बंधूंच्या विद्यमानाने आजच्या सेवेचं यजमानत्व आहे त्यांच्याकडं. दान दिलं पाहिजे का माणसानं, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. दान द्यावं का? हो. परवा मला कुणीतरी प्रश्न विचारला असा, महाराज वजन वाढलं तर काय करावं? प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे कृष्णा महाराज. वजन वाढलं तर काय करावं? मी म्हणलं कशाचं वजन वाढलं तर तेही सांग मला. मग त्यांनी सांगितलं शरीराचं वजन वाढलं तर काय करावं, मनाचं वजन वाढलं तर काय करावं, आणि धनाचं वजन वाढलं तर काय करावं. मग प्रश्न सुंदर विचारला. ऐक, या प्रश्नाचं उत्तर असं आहे. जर शरीराचं वजन वाढलं तर व्यायाम करावा, मनाचं वजन वाढलं तर ध्यान करावं, आणि धनाचं वजन वाढलं तर दान करावं. देने को अन्नदान, लेने को हरिनाम, तरने को लीनता और डूबने को अभिमान. संत वर्णन करतायत. काय बाबा, तरायचं असेल तर काय सूत्र आहे, द्यायचं असेल तर अन्नदानासारखं पवित्र दान नाही. हस्त पवित्रो यदि दान पुण्यम, पादौ पवित्रो यदि तीर्थयात्रा, कंठ पवित्रो यदि नाम घोषो, हृदय पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठा. शास्त्र वर्णन करते. या हाताचं पावित्र्य पण कशामध्ये आहे? है हाथ वो जो भगवान का पूजन किया करे, हीरे मोती से नहीं शोभा है हात की. या हाताची शोभा अंगठे घालण्यामध्ये नाही. नाहीतर खरं सांगू तुम्हाला, आपण इथं दिलेलं दानच फक्त आपल्या बरोबर येतं. दान त्याला म्हणतात. दानाची व्याख्या काय? सात्विक दानाची व्याख्या शास्त्रामध्ये आलेली आहे. देशे कालेचे पात्रेच तद्दानम सात्विकम स्मृतम दीयते नुपकारेन. या न्यायानं दातव्यम इति दानम. सात्विक दानाची व्याख्या ही कोणती? देशाचा, काळाचा आणि पात्राचा विचार करून ते दिलं जातं. त्याला सात्विक दान असं म्हटलं जातं. या दानशूर अन्नदात्यांचं, या दानशूर देणगीदारांचं
जेवढं मानावं तेवढे उपकार कमी आहेत खऱ्या अर्थानं. नाहीतर आपण दिलं पाहिजे. नाहीतर आपल्याकडं मराठी भाषा थोडीफार गंमतशीर आहे. आपण एखाद्या नामसप्ताह करता आपण काय देतो? बरोबर आहे, शब्द अत्यंत महत्वाचा आहे. काय म्हटलं? देणगी. अजून काय म्हणतात त्याला पर्यायभाषी शब्द? वर्गणी. बरोबर आहे, वर्गणी. त्या शब्दातच त्याचा अर्थ दडलेला आहे. वर्गणी. वर्गणी त्याची गणना वर चालू आहे म्हणून ते वर्गणी आहे. थोडंसं तुम्हाला कळण्याकरता थोडंसं सोपं सांगतो. एकदा मी रेल्वेतून असा चाललो होतो. रेल्वेचा प्रवास चालू होता आणि तेवढ्यात एक भिकारी मागायला आला. 1-2 पैसा द्याव धर्माला, आशीर्वाद लागेल तुमच्या मुलाले कराला, आशीर्वाद लागेल तुमच्या मुलाले कराला, 1-2 पैसा द्याव धर्माला. माय बाप असा केविलवाण्या स्वरात तो म्हणत होता. पोटात गोळा यायचा त्याचा आवाज ऐकला तर. अगदी पाषाणाचं हृदय सुद्धा द्रवीभूत होईल इतका त्याचा आर्द्र असा आवाज, हृदयाला पाजर फोडणारा आवाज त्याचा. मायबाप द्याव. 4 दिवस झालं पोटात काही सुद्धा नाही दिलेलं. पोटात अन्नाचा कण नाही. मायबाप द्या काहीतरी. मायबाप द्याव. एवढ्यात रेल्वेमध्ये 3 बर्थ असतात. लो बर्थ, मिडल बर्थ आणि वरचं अप्पर बर्थ. वरचं असतं. 3 बर्थ असतात त्याला. वरच्या माणसाला दया आली. मी आपला उभा राहिलो होतो साईडला असा. वरच्या माणसाला द्यायला त्याने खिशामध्ये हात घातला पण वरून हात त्या भिकाऱ्यापर्यंत पोहोचत नव्हता. वरच्या माणसाला द्यायचंच होतं. पैसे कोण मागतोय रे? म्हणजे पैसा हा खालचा मागतोय, खालून चालणारा पैसे मागतोय. पैसे कोणाला द्यायची इच्छा झाली? वरच्याला इच्छा झाली. परत ऐका, पैसे कोण मागतोय? खालचा मागतोय. पैसे कोण देतो? मी तेच म्हणतोय. हे कळणाऱ्याला कळला. विठ्ठल विठ्ठल. पैसा खालचा मागतोय, पैसे देतोय वरचा. मधल्यानं गुरमीत येऊ नये. हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. त्याचा हात पोहोचत नव्हता म्हणून आपण माध्यम आहे हे लक्षात ठेवा. विठ्ठल विठ्ठल. माझ्या बोलण्याचा मतितार्थ असा, या सर्व देणगीदारांचं, या अन्नदानवाल्याचं फार मोठं उपकार आहेत मायबाप. नाहीतर अन्नदानाचं किती महत्व सांगू तुम्हाला. जाता जाता थोडंसं व्यासंगानं बोलून जातो. काय अन्नदानाचं महत्व असतं फार सुंदर आमच्या गुरुजींच्या मुखातलं चिंतन आहे. एक सुंदर असं नगर आहे आणि नगरात एके दिवशी राजाला प्रश्न पडला. कृष्ण महाराज त्यांनी प्रधानजीला विचारला, प्रधानजी. जी महाराज काय म्हणताय सा? म्हणजे मला सांगा, मी राजा का झालो आणि तुम्ही प्रधान का झालात? तुम्ही राजा व्हायला पाहिजे होतं, मी प्रधान व्हायला पाहिजे होतो. याचं काय उत्तर आहे? प्रधानजी म्हणे, महाराज इतकं असं गंभीर प्रश्नाचे उत्तर मला येत नाहीत. आरक्षणाबद्दल विचारलं तर सांगू शकतो. आरक्षण कधी मिळणार आहे हे सांगू शकतो. आता बैठक कधी होणार आहे ते सांगू शकतो. पण इतका गंभीर प्रश्न आमच्या बापाच्यानं जमायचा नाही. पण आपल्या गावात एक फार मोठे महात्मे आहेत. त्या महात्म्यानं आपण जाऊन विचारू नेमकं काय होणार आहे, कशामुळे झालेलं आहे. गेले महात्म्याकडं आणि विचारलं, महाराज आमचा प्रश्न आहे. काय प्रश्न आहे? मी राजा का आणि हा प्रधान का झाला, याचं आम्हाला उत्तर पाहिजे. महाराजांनी सांगितलं प्रश्न साधा सोपा आहे, पण या प्रश्नाचं उत्तर मी कशाला देऊ? जरा थोडंसं पुढं चालत राहा, तुम्हाला प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल. काही अंतर चालत गेले तर पुढे एक मनुष्य माती खात होता. त्या माणसाला विचारले, का रे मी राजा का आणि हा प्रधान का झाला? तुम्हाला चला पुढं, आमचं काय चाललंय आणि तुमचं काय चाललंय? पोटात भुकेची आग लागली म्हणून माती खातून मला विचारायला मी राजा का आणि हा प्रधान का? हा पुढं. चला ठीक आहे, त्याची इच्छा. पुढं काही अंतरावर चालत गेलं तर पुढे एक मनुष्य दगड खात होता. त्यालाही तोच प्रश्न विचारला. म्हणले, दादा अरे दुपारी माध्यान्ह काळाची वेळ आहे, मला पोटात भूक लागली, माझी आग समवती, मला चला व्हा पुढं, टाइमपास करू नका. पुढे गेले. तिसरा मनुष्य स्वतःचं मांस तोडून खात होता. राजाला ते पाहवलं नाही. राजा सात्विक वृत्तीचा होता. राजाला चक्कर आली. प्रधानजींनी उचललं, आश्रमात आणून ठेवलं, पाणी मारलं. राजा शुद्धीवर आला आणि विचारला, प्रधानजी आपण कुठं आहेत? आपण आश्रमात आहेत महाराज. महाराजांना पुन्हा साष्टांग प्रणिपात केला. महाराज आम्ही तुम्हाला प्रश्न विचारला तर 3 माणसं आम्हाला भेटली रस्त्यामध्ये. पहिला मनुष्य माती खातोय, दुसरा मनुष्य दगड खातोय आणि तिसरा मनुष्य मांस खातोय. याचं काय उत्तर आहे? साधूने स्मित हास्य केलं आणि साधूने सांगितलं, महाराज तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याकरताच पाठवलं होतं तुम्हाला. ते 3 जण आणि तुम्ही 2 जण.
पाठीमागच्या जन्मात कपड्याचे व्यापारी होता. या समोरच्या वडाच्या झाडाखाली मागच्या जन्मात तुम्ही माध्यान्ह काळाची शिदोरी सोडून बसला होता. याच वडाच्या झाडाखाली मी तुमच्या समोर मधुकरीची याचना केली होती. मधुकरी, भीक मागितली होती पोटाची आग थांबवण्याकरता. हे इतभर पोटाचं गार भरण्याकरता मायबाप मी आपल्या समोर भीक मागितली होती. हा पहिला मनुष्य मला का रे एवढा मोठा बलदंड दिसतोय म्हणले, परमार्थाच्या नावाखाली जगायला लागलाय म्हणले तुम्ही, मूर्ख कुठला, चल हो तिकडं खा जा माती. ते माती खाते म्हटले आता या जन्मात, मागच्या जन्मात म्हणलेलं. दुसरा म्हणला जा दगड खा जा, तो दगड खातोय म्हणले का रे भला मोठा सुटलाय, बलदंड शरीर आहे, स्वतःची पोट जर भरगत नसेल तर स्वतःचं मांस तोडून खावं, तो मांस तोडून खातोय म्हणले. मागच्या जन्मातलं कर्माचं फळ आहे त्याचं. मला ठीक आहे आम्हाला कळालं, पण मी राजा का हा प्रधान का झाला याचं उत्तर द्या मला. महाराज म्हणले साधं सोपं उत्तर आहे. म्हणजे काय आहे राजा, तुझ्याही शिदोरीत एकच भाकर होती आणि प्रधानजी तुमच्याही शिदोरीत एकच भाकर होती. पण प्रधानजीने विनयानं सांगितलं, सविनयानं सांगितलं मायबाप एका भाकरीमध्ये माझंच पोट भरत नाही, मी तुम्हाला देऊ शकत नाही, मला माफ करा. आणि राजा यानं सविनयानं सांगितलं म्हणून तो प्रधान झाला. आणि राजा तुझ्या शिदोरीत एकच भाकर होती, मला अर्धी भाकर दान दिली आणि तू अर्धी भाकर खाल्ली, अर्ध्या भाकरीचं दानाचं पुण्य तू राजा झाला आणि सविनयानं सांगितल्यामुळे हा प्रधान झाला. विठ्ठल. म्हणून अन्नदानाचं अत्यंत महत्व आहे. अन्नदान तर दिलंच पाहिजे. आपण माणसानं आपल्याकडं वर्षाकाठी जे एवढा काय टर्नओव्हर होत असेल त्यातला 10% का होईना आपण, तू का म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, कर्मा व्हावे साह्य, घातले अभय नरका जाणे, घातले अभय नरका जाणे. तू का म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, कर्मा व्हावे साह्य, घातले अभय नरका जाणे, घातले अभय नरका जाणे. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, कर्मा व्हावे साह्य, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, सत्य कर्मा व्हावे साह्य तुकोबरांचे शब्द आहेत. सत्य कर्माला, शाश्वत कर्माला, आध्यात्मिक कर्माला माणसानं सडळ हातानं मदत केली पाहिजे. कारण खरं सांगू तुम्हाला, देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं आणि एके दिवशी घेणाऱ्याचे हात घ्यावेत कोपरापासून. असा एक अर्थ नाही, त्याची देण्याची वृत्ती घ्यावी हा सगळ्यात महत्वाचा आहे. नाहीतर आपल्याला कुणीतर दिलेलंच आहे ना, नाहीतर आपण येताना काय बरोबर आणलेलं आहे ते जाताना घेऊन जाऊ शकतो आपण. बोलण्याचा इत्यर्थ असा, या सर्व देणगीदारांचं, या संपूर्ण दातृत्व कर्तृत्व असणाऱ्या या सर्व अन्नदात्यांचं, या यजमानांचं मानावं तेवढे उपकार आहेत. नाहीतर हे सामान्य नाही महाराज, ह्याला लाखो रुपयाचा खर्च आहे, मंडप आहे, माईक सिस्टीम आहे, कलाकार आहेत, काय म्हणून लागत नाही सांगावर. माणसाला प्रपंच वागवाय करायचं लय सोपं आहे, तिथे इकडं तडजोड करता येते. पण इथंही वस्तू पाहिजे म्हणजे पाहिजेच असते, इथं तडजोड नाही. व्यवहारामध्ये ॲडजस्टमेंट इज बेस्ट पॉलिसी, पण परमार्थ क्षेत्रात ॲडजस्ट करत नाही, तिथं बांधिलकी असते तत्वाची. आणि ज्याच्यामध्ये तत्वाची बांधिलकी आहे त्याला परमार्थ म्हणा, आणि जिथं तडजोड आहे तिथं व्यवहार आहे. विठ्ठल विठ्ठल. फक्त एक करागडे मायबाप, ज्या वेळेस विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्या त्यावेळेस हाताने टाळी आणि मुखाने चिंतन करत चला. विठ्ठल विठ्ठल. भजन म्हणून करू नका, पण थंडी कमी वाजवावी म्हणून तर वाजवा. हां, काय तर फळ तर सांगावं लागेल. थंडी वाजते मान्य आहे मला. मागच्या वर्षी आपण तिकडं कार्यक्रम केला आहे ना, ते जरा थोडंसं जरा आडोसं होता, पण काय काळजी नाही. काय माणसं छान बसलात तुम्ही, अगदी माणसं थोडी का असताना पण चांगले आहेत तुम्ही. बघा ना कशी बसलेत, गुलाबाची फुलं असल्याने, जणू काय आत्ता म्हणलेत, खोडून घ्यायची पाळी आली आता आहे नाही. कुणाचा चेहरा पडलेला नाही, कुठं कुठं धुई पडली म्हणा, आहे का नाही, धुई पडली, कुठं कुठं झाडं बोकडले, ती कुठं कुठं असतंय, थोडं तर परिणाम असतो, काळाच्या ओघात चलत राहतं. फक्त एक करा, ज्या वेळेस विठ्ठल विठ्ठल भजन होईल तर त्यात हाताने टाळी आणि मुखाने चिंतन करत चला. तुमच्या मनात एक प्रश्न सारखा येत असेल, प्रत्येक कीर्तनकार म्हणतात टाळी वाजवा टाळी वाजवा, का वाजवा? ऐका, याचं एक कारण सांगतो. यमाच्या काळाच्या टाळीतून चुकायचं असेल तर टाळी वाजवली पाहिजे. काळाच्या टाळीतून चुकायचं असेल
तर टाळी वाजवली पाहिजे. आता जर टाळी वाजवायला केली टाळाटाळी तर मग यमकवटाळी. यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय, प्राणी होय, हरिवीन जन्मा नरगती पैदा, वातावरण आहे. भाग्यवान महाराज, खरंच मी भाग्यवान महाराज आहे. खरंच भाग्यवान आहे. का बर? कारण प्रत्यक्षात कीर्तनात भाग्यवान आहेत. नाही सगळं बघा ना, सगळे रथी अतिरथी माणसं आहेत सगळी कीर्तनामध्ये. माईक सिस्टीम सुंदर आहे. वाजवणाऱ्याबद्दल तर काय मला काय त्यातलं कळत नाही वर गाड्या. फक्त लय कानाला गोड लागतं एवढंच कळत. काय कळत नाही त्यातलं, खरंच काय कळत नाही. खरं काय कळत नाही बर. 7-8 वर्ष शिकलोय फक्त. काय कळत, खरंच काय कळत नाही. सुंदर आवाज आहे, अप्रतिम. हा मी जसं पाहिजे तसं. नाहीतर काय काय ठिकाणी मृदंगवादक असतात. आम्हाला मृदंगवादक वेगळे आणि खोड्या वेगळा. जुन्या काळात त्याला खोड्या म्हणायची, कारण त्याला जुन्या काळात खोड असं म्हणायची, कारण ती वाजवणाऱ्याच्या अंगात जास्त असायची. खोड म्हणून त्याला खोड्या म्हणायची. सुंदर अप्रतिम सुंदर वाजवत आहे. तयारीचे वाजवणारे म्हणणारे तसे. माईक सिस्टीम सुंदर. नाहीतर इतकी सुंदर माईक सिस्टीम तिकडं पंढरपूर तालुक्यात इतकं चांगलं भेटत नाही. माईक सिस्टीम सांगू तुम्हाला एका, थोडं क्षमा मागवतो बरं का. बोट लावलं की गुदगुले होते ते. त्याला मागं सरलं तर आवाज येणार, पुढं सरलं तर शिटी मारता येते. हे असं असतंय सगळं. पण संपन्नता आहे. तुमचं सर्वांचं श्रेय आहे म्हणून ही सगळी संपत्ती आहे, संपन्नता आहे परमार्थाची. असतो सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग आहे. अभंग जोगी या प्रकरणातला अभंग आहे. जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथेमध्ये आपण जर प्रकरणाचा जर विचार करायला गेलो तर अनेक प्रकरणं पडतात. काही पंढरीपर आहेत, काही नामपर आहेत, काही अद्वैतपर आहेत, काही स्थितीपर आहेत. अनेक ज्याचा जसा विषय आहे तसं आपल्याकडं त्याची प्रकरण परिचिंतन केलं जातं. पण जोगी या प्रकरणातला एकमेव असा अभंग आहे. काही अभंग असे आहेत की त्या प्रकरणात एकमेव एवढेच आहेत. मुका, बहिरा, जोगी हे एकमेव असे अभंग आहेत. त्या प्रकरणात फक्त एकच अभंग आहे. अभंग जरी सर्वांचा अपरिचित असेल किंवा परिचित असेल, पण काय होतं माहिती आहे का, अतिपरिचयात अवज्ञा होते कधी कधी. या अभंगाला एक असामान्य अशा प्रकारचं महत्व आहे. ते कोणतं? वारकरी संप्रदायामध्ये जी काय भजन नावाची जी काय साधन आहे, भजन नावाचं जे काय आपली जी साध्यापर्यंत पोहोचण्याचं मुख्य जे साधन आहे, ते साधनामध्ये काकडा भजन अत्यंत महत्त्वाचं समजलं जातं. आणि त्या काकडा भजनामध्ये हा अभंग म्हटल्याशिवाय काकडा भजन हे समारोपाकडे जात नाही. असं एक विशेष प्रकारचं महत्त्व या अभंगाला प्राप्त आहे. या अभंगाची प्रस्तावना अत्यंत महत्त्वाची आहे. या अभंगाद्वारा जगद्गुरु तुकोबराय चिंतन करतात. संत महात्मे काय करतात, जिथून त्यांच्या कार्य करण्याची पद्धती या अभंगाद्वारा चिंतन करतायत. अर्थात संत महात्मे या जगाला उपदेश करतात असा या अभंगाचा भावार्थ आहे. म्हणजे थोडंसं धावत्या वेगानं बोलण्याचा प्रयत्न करतो. संत महात्मे या जगाला उपदेश करण्याचा प्रयत्न करत असतात. आपण जर थोडंसं जगाचं अवलोकन करायला गेलो तर आपल्याला जगामध्ये 3 वर्ग पडतात. एक पहिला वर्ग आहे जीवाचा, दुसरा वर्ग आहे देवाचा आणि तिसरा वर्ग आहे संतांचा. अजून थोडंसं पारिभाषिक शब्द ठेवतो यांना. पहिला वर्ग आहे तो जगणाराचा आहे, दुसरा वर्ग आहे तो जगवणाराचा आहे आणि तिसरा वर्ग आहे तो जागवणारांचा आहे. पहिल्या वर्गामध्ये तुम्ही आम्ही जण सर्वजण येतो. तुम्ही आम्ही कुठपर्यंत जगतो? जोपर्यंत मरण येत नाही तोपर्यंत सगळं जगत असतो. फक्त जगण्याला काय किंमत आहे का? आहार निद्रा भयमैथुनानी सामान्य मे तत्पशुभिर्नराणाम धर्मो हि तेषाम अधिको विशेषो धर्मो हि नाहा पशुभिः समानाः. माझे नाथ महाराज चिंतन करतायत. भक्ती विना पशु कशाची वाढीला, भक्ती विना पशु कशाची
ज्या जीवनामध्ये भक्तीचा गंध नाही, ज्या जीवनामध्ये भक्ती कशाला म्हणतात ओळख नाही, त्या जीवनामध्ये आणि पशुमध्ये काही फरक नाही. ज्ञानोबरांची भाषा सुंदर आहे. ज्ञानोबरा चिंतन करतायत. माझी या भक्ती विण जळो तयाचे जियाले पण, अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. ज्ञानोबरांची भाषा. ज्ञानोबराय म्हणतात माझ्या भक्ती विन जळो तयाचे जियाले पण, अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. ज्या जीवनामध्ये कास्तन झालीये गळा शिळे जैसे, सावरी वाढी नल्या सरळा, वरू फळ नाही आतू पोकळा, कास्तन झालीये गळा शिळे जैसे. सावरी नावाची वनस्पती किती वाढली, काय त्याचा फायदा आहे? घराला वापरता येते काय, कुठे शोची वस्तू वापरता येते? काही नाही महाराज, फक्त वाढली. ज्ञानोबरायांना खरं तर माणसांबद्दलच बोलायचं आहे. ज्ञानोबरायांना खरं तर हे माणसांनाच उद्देशून सांगायचं आहे. पण ज्ञानोबरांची भाषा ही आईच्या अंतःकरणाची आहे. आणि नाथरायांची भाषा थोडीशी बापाची भाषा आहे. बापाची भाषा म्हणजे थोडंसं सडेतोड बोलतात. काय माय गेली होती भूतापाशी, हरे नये मुखाशी, अरे मुढा मूर्खा, अरे ज्या अर्थी तुझ्या मुखाला देवाचं नामस्मरण येत नाही, त्या अर्थी अन्याय तो त्याचा नव्हे वाय चाळा, माय बापे वेळा न साधिली. तुकोबराय चिंतन करतं माय बाप, अरे हा त्यांचा दोष आहे, हा आई बापांचा दोष आहे. सडेतोड बोलतात संत. माझ्या बोलण्याचा इत्यर्थ एवढा आहे, पहिला वर्ग आहे तो जगणाऱ्याचा वर्ग आहे. फक्त जगण्याला काय किंमत आहे हो? जगण्याला काही किंमत नाही मायबाप. फक्त जगला जगला जगला, पण कुठपर्यंत? मरत नाही तोपर्यंत. खऱ्या अर्थानं मानवी जीवनाची सार्थकता संतांना विचारा. तो का म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक एकिली या, विठ्ठलाची एक. तो का म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलाची सार्थक, विठ्ठलाची एक देखील या. ही जन्माची सार्थकता आहे. आपल्या जीवनामध्ये इति कर्तव्यता परिपूर्णता जर कशाला प्राप्त होत असेल तर देवाच्या यथार्थ ज्ञानानं होते. शास्त्राची ओळख पटवून घेतल्यानंतर मानवी जीवनाची सार्थकता आहे. हा पहिला वर्ग जगणाऱ्याचा आहे. फक्त जगण्याला काय किंमत आहे? या वर्गापेक्षा पुढचा वर्ग अत्यंत महत्वाचा आहे. तो म्हणजे जगवणाऱ्याचा वर्ग आहे. तो जगवतो कोण? तो परमात्मा जगवतो. तो जगन्नियंता जगवतो. ऐका, थोडंसं इतिहासात घेऊन जातो मी तुम्हाला, पडदेशी कळेल. छत्रपती शिवाजी महाराज रायगडाचं बांधकाम चालू आहे आणि काही वडार समाजाची माणसं तिथं दगड फोडण्याचं काम करतायत. महाराजांच्या मनामध्ये सहज विचार येऊन गेला, उभ्या महाराष्ट्राचा पोशिंदा मी आहे. एका सज्जनानं विचार वाचला गेला आणि सज्जनानं त्या वडार समाजाच्या माणसाला जवळ बोलवून सांगितलं, हे असं कर, हा दगड फोड. आज्ञा म्हणून त्याने घाव घातला घणाचा. दगड दुभंगला आणि आज त्या दगडाच्या पोटामध्ये, त्या पाषाणाच्या पोटामध्ये एक बेडकी निघाली. अखंड असणाऱ्या दगडामध्ये, अखंड असणाऱ्या पाषाणाच्या पोटात. पाषाणाचे पोटी बैसला दरदूर, तयामुखी चारा कोण घाली. ऐका, हे वर्णन एका कवीनं फार सुंदर रेखाटलं. खडक फोडता रोकडी, पाहिली सर्वांनी वेडकी, उदक नसतात येचे मुखी, उदक कोण घालतो रे, तो राम आम्हाला देतो रे, आम्ही काय कुणाचे खातो रे. सांगा राजे, कोण खातो कुणाचं? कोणी खात नाही कुणाचं. अरे तो सांभाळतोय म्हणून आम्ही जिवंत आहे. बांधिले घुमट किल्ल्याचे तट, त्याला फुटती पिंपळवट, तेथे लावून पाण्याची मोठ, पाणी कोण घालतो रे, तो राम आम्हाला देतो रे. कोण देतो आम्हाला? तो देतो. अत्यंत महत्वाचं चिंतन पुढच्या टप्प्यातलं. पाहे पा
पाहे पा मातेची आस्तनी विमल मलमूत्र खाणी तेथे निर्मोणी दुधाची खाणी बाळा दूध पाजितो रे तो राम आम्हाला देतो रे आम्ही काय कुणाचे खातो रे. महाराज वर्णन करतात पाहे पा मातेची आस्तनी. तुकोबाराय वर्णन करतात या प्रसंगाचं. कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती वाढवे श्रीपती सवे वाढवी श्रीपती सवे वाढवी श्रीपती सवे कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती केली बाळा दुधाची उत्पत्ती केली बाळा दुधाची उत्पत्ती केली बाळा दुधाची उत्पत्ती वाढवी श्रीपती सवे वाढवी श्रीपती सवे वाढवी श्रीपती सवे. या नायानं पहिल्या वर्गापेक्षा दुसरा वर्ग अत्यंत महत्वाचा आहे, तो म्हणजे जगवणारा. आणि दुसऱ्या वर्गापेक्षा सुद्धा तिसरा वर्ग अत्यंत महत्वाचा आहे, तो म्हणजे जागवणारा. या जगाच्या पाठीवरती हे 3 वर्ग अत्यंत महत्वाचे आहेत. पहिला वर्ग जगणारा, दुसरा वर्ग जगवणारा आणि तिसरा वर्ग आहे तो जागवणारा. या जागवणाऱ्या वर्गामध्ये संत महात्म्यांचं चिंतन केलं जातं. संत महात्मे अमृत्यू लोकात येत असताना आमच्या गुरुवरांच्या मुखातलं वाक्य आहे. बुवा म्हणायचे आमचे वैकुंठाशी गुरुवर्य घुले बुवा म्हणायचे, बुवा मोठी माणसं येत असताना काम घेऊनच येतात आणि काम झाल्याबरोबर उभ्या पावलानं निघून जातात. खऱ्या अर्थानं ती मोठी असतात. जी छोटी माणसं असतात त्यांच्या येण्यालाही महत्त्व नसतं आणि जाण्यालाही महत्त्व नसतं. आपल्या फोटोवरती 2च तारखा आहेत, जन्मतिथी आणि मृत्यूतिथी. आपल्याला मध्ये काही सुद्धा कुठेही आपण थांबलो नाही. थांबलो तर थेट मृत्यूच्या दारातच आपण थांबतो. एरवी आपल्या जीवनाचं कुठल्याही प्रकारचं नियोजन प्रयोजन काही प्रकारचं चिंतन करता येत नाही. अर्थात संत महात्म्यांच्या जीवनाला काहीतरी विशेष कारण असतं आणि विशेष कारण जर काय असेल तर ते म्हणजे तुम्हाला आम्हाला झालेलं दुःख हे संत महात्म्यांना पाहवत नाही आणि म्हणून संत महात्मे तुम्हाला आम्हाला जागृती देण्याचं काम करतायत. अभंगाचं पहिलं चरण. जाग जाग बोलती. आता जोगी हा जो शब्द आहे याच्यातला अत्यंत महत्वाचा आहे. जोग याच्यातला मूळ शब्द आहे. तुकोबारांच्या गाथेमध्ये हा शब्द बऱ्याच वेळा ठिकाणी काही ठिकाणी अनेक वेळा आलेला आहे. तो का म्हणे जोग सर्वा घटी पांडुरंग सर्वा घटी पांडुरंग सर्वा घटी पांडुरंग. तो का म्हणे जोग सर्वा घटी पांडुरंग सर्वा घटी पांडुरंग सर्वा घटी पांडुरंग. तो का म्हणे जोग सर्वा घटी पांडुरंग. महाराज वर्णन करतात जोग हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. जोग म्हणजे व्रत धारण करणे असा त्याचा अर्थ आहे. देवाच्या प्रचाराकरता प्रसाराकरताच हे ज्यांनी व्रतच स्वतः धारण केलेलं आहे. जोगी देवासाठी घेऊनी जोग अवघा भोग त्यजी याला. भोग त्यजी याला म्हणजे जोग हे व्रतस्थ धारण केले, स्वतः त्या व्रताचा अनुभव घेतला आणि संपूर्ण जगाला त्या व्रताचा अनुभव येण्याकरता ज्या साध्यावर आपण आरूढ आहेत, ज्या आनंद आपण उपभोगतोय तो आनंद आपल्याजवळ न ठेवता तो उघड माथ्यानं तो सडळ हातानं समाजालाही प्राप्त व्हावा. येन केन प्रकारेनं समाजाचंही जीवन कृतकृत्य व्हावं परिपूर्ण व्हावं हा शुद्ध हेतू समोर ठेवून संत महात्म्यांनी या संपूर्ण जगाला जागृती देण्याचं काम केलं. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. आता काही लोक जरा सुज्ञ आहेत ऐकणारी, काही लोक सुज्ञ आहेत आणि काही माणसं असूज्ञ आहेत. काही माणसं अज्ञ आहेत, काही माणसं तज्ज्ञ असतात, काही माणसं आज्ञ असतात म्हणजे त्याला ज्ञान नसतं अज्ञ. काही माणसं तज्ज्ञ असतात, काही सुज्ञ असतात त्या प्रत्येक विषयातली. काही काही हुशार माणसं असतात क्षेत्रातली. काही लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहे, महाराज एक शब्द इथं 2दा वापरला आहे, याचा काय नेमका अर्थ आहे? जाग जाग बोलती. बरं ठीक आहे, आम्हाला कळालं. संत जाग करतात,
पण आम्हाला जाग व्हायचंच नाही ना. जाग झालं तर फायदा काय त्याचा तेही सांगा तुम्ही आम्हाला. पहिल्यांदा जाग होणं म्हणजे काय आणि झोपणं म्हणजे काय हे तर सांगा. खरं सांगतो ऐका. झोपणं आणि जागृती ही व्यवहारातली घेऊ नका, ही परमार्थ क्षेत्रातली संगती घ्या. झोपणं ही अज्ञानाचे प्रतीक आहे, झोप हे अज्ञानाचं प्रतीक आहे आणि जागृती हे ज्ञानाचं प्रतीक आहे. ज्ञान प्राप्त झालं पाहिजे समाजाला, हा हेतू आहे. समाज हा अज्ञानामध्ये रूढ नसला पाहिजे, हा ज्ञानावर रूढ झाला पाहिजे, ज्ञानारूढ झाला पाहिजे, ज्ञानाचा अनुभव आला पाहिजे याला. आणि म्हणून समाजामध्ये तुम्ही म्हणसाल थोडंसं सोपं सांगतो, माणसाला ज्ञान झालं की माणसाची क्रिया बदलते बरं का. माणसं क्रिया नाहीत करत, प्रतिक्रिया उमटते त्याची. ज्ञान जर झालं तर काय होतं, ज्ञानोबरांच्या भाषेत ऐका. सुज्ञ माणसं आहेत तुम्ही ऐकणारे. थोडंसं दृष्टांताच्या माध्यमातून बोलतो. आपल्या गावासारखं सुंदर असं गाव, एक श्रीमंत मनुष्य आणि श्रीमंत माणसानं असा सुंदर असा मंडप दिलेला, पंक्तीचं नियोजन केलेलं. तेवढे ते गावामध्ये एक अचानक अतिथी आला. अतिथी, अतिथी म्हणजे न तिथी स अतिथी, जो तिथी सांगून येत नाही तो अतिथी. आणि दुसरा अर्थ अत्यंत महत्वाचा आहे, द्वितीयस्य तिथीनं, म्हणजे जो दुसऱ्या दिवशी मुक्कामाला थांबत नाही तो अतिथी. पण आपल्याकडं अतिथी येतात त्याचं आतीच होतं. शब्दाकडे लक्ष ठेवा बरं का, नाहीतर काय काय गोष्टी कृष्ण महाराज कळत नाहीत. काय लोकांना शब्दच कळत नाही. थोडंसं आम्ही तर थोडंसं गंमत म्हणून सांगत असतो. एक मनुष्य न्हाव्याच्या दुकानात गेला. न्हावीनं दाढीला साबण वगैरे लावला असा. न्हावी ब्लेड वगैरे बदलतो, तेवढ्यात हा गप्प बसणारा कसा, तो गप्प कसा बसेल, कारण तो देवळालीचा होता आणि ते सुरवशाचंच होतं म्हणे. बसलं ते न्हावी ब्लेड वगैरे बदलतोय, तेवढ्यात हात न्हाव्याला बोलायला लागला. का रे, आजपर्यंत कधी गाढवाची दाढी केली नाही, आज पहिल्यांदाच करायला लागलोय. तात्पर्य तुमच्या लक्षात आलं असेल. काय लोकांना दिवस उगवले कळल हे, कारण काही लोकांना विनोद जरा उशिरा कळतात. आमचे गुरुजी फार विनोदानं सांगायचे प्रसंग तुम्ही ऐकले, पण एकदा पिष्टे नाही म्हणून ऐका. एका मुलाला शाळेत खूप मारलं, एका पोराने फार मारलं. किती मारलं, पुढचे 2-3 दात पडली त्याची. मुख्याध्यापकाकडे गेली तक्रार. मुख्याध्यापक म्हणले, मूर्खा, तुला मारण्याचा अधिकार कोणी दिला? बरं मारलं ते मला इतकं मारतात का? बरं का मारलं? मला डुक्कर म्हणलो होत म्हणला. ते कधी म्हणलं होतं? मागच्या महिन्यात म्हणलो होत म्हणला. आणि आज का मारलं? मी आज डुक्कर बघितलं म्हणला. हे काय लोकांना उशिरा कळतं, त्याचा हा परिणाम सांगतो. हे सुद्धा कळायला 2 महिने लागतील कमीत कमी. याच्यातला तात्पर्य अर्थ लक्षात आला का? काय बोलतोय? जागृती वेगळी आणि म्हणजे हे जागृती हे ज्ञानाचं प्रतीक आहे. ज्ञान झाल्या होतं काय, माझ्या बोलण्याचा मुद्दा इथं आहे. ज्ञान झाल्या होतं काय, श्रीमंत मनुष्य पंक्तीचा आरास आहे, अतिथी आलाय, स्वागत झालं, या या या, अहो भाग्यम, अहो भाग्यम. अहो आमचं जीवन कृतकृत्य झालं. हा प्रत्यक्षात अतिथी पाहुणा आलाय आणि आगत स्वागत वगैरे झालं महाराज. आणि मग त्याला कपडे वगैरे, कपडे परिधान, स्नान वगैरे सगळं झालं त्याचं. आणि सरतेशेवटी त्याला पंक्तीमध्ये बसवलं जेवायला. सगळ्यापेक्षा त्याचं ताट वेगळं होतं. त्याच्या जवळच्या माणसाने त्याला विचारलं, भल्या माणसा, पोराबरोबर भांडण झाले का? हे नाही. बायको बरोबर भांडण झाले? तसंही नाही. मग काय गल्लीमध्ये भांडण तंटा काय, दंगल वगैरे झाली का? तसंही काय नाही. मग ग्रामपंचायतीचं इलेक्शन झालंय का? तसंही काय नाही. आणि मग काहीच कारण नाही तर इथं काय मरा आलाय का म्हटलं. काय बोलताय तुम्ही? औषधा शिव बोला. काय झालंय म्हणजे? अरे भल्या माणसा, तुझ्या ताटावर बसलाय ना, त्या ताटातल्या मध्ये सध्या 56 पदार्थ वाढले ताटात, तुझ्या चांदीच्या ताटात. आणि ज्या ताटावर तू बसलाय, काही वेळानं तू जेवणार आहे, या प्रत्येक अन्नाच्या कणामध्ये विष आहे. विष म्हणल्यानंतर तडदिशी उठला तो. चप्पल बोटात अडकवली, कपडे बगलत मारले, खोचा असा धरला आणि पंक्तीतनं सन 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 चालायला लागला. तेवढे ते मुख्य पंक्तीचे यजमान आले. म्हणले, ओ अतिथी कुठं गेले? ते काय म्हणले, चालतात म्हणले. कानात जाण वाढकून चालत होत ते. म्हणलं, ओ थांबा थांबा थांबा, अहो जेवल्यानंतर 11,111 रुपये दक्षिणा देणार आहे. त्यानं पाठीमाघारी वळून सांगितलं, कशाला? सुतळी, बांबू, गुलाल, खोबरं, डालडा नाही. तुमच्या लक्षात येते का नाही कोणाच ठाऊक, पण काय जणांचे जरा उशीर आहे. जे गेले त्यांचे आले.
हा विठ्ठला विठ्ठला. लक्षात आलं. जोपर्यंत त्याला माहित नव्हतं की अन्नामध्ये विष आहे तोपर्यंत ते खाण्याची त्याला वृत्ती होती. पण ज्या क्षणाला कळालं हे अन्न विषमय आहे, हे विषयुक्त आहे, जैशी रांधली रस सोये, जै जेवणारा ठावे होय, तै तो ताटची सांडून जाय, जिया परी. ज्ञानोबा चिंतन करतात माय बाप. जैशी रांधली रस सोये, जोपर्यंत माहित नाही अन्नात विष आहे तोपर्यंत खाण्याचं त्याला वृत्ती आहे. पण एकदा त्याची कळालं, ज्ञान झालं की मग काय होतं, त्याची प्रतिक्रिया बदलते. पहिल्यांदा क्रिया करायला तो तत्पर आहे, आता पुंडलिक होते का मग पुंडलिक होते वाट पाहतोय. पण ज्या क्षणाला कळालं जे अन्न ग्रहण करायचं होतं ते अन्न वर्ज्य करण्याची वेळ आली. कशामुळे? हे ज्ञानामुळे असं होतं. ज्ञान अत्यंत गरजेचं आहे मानवी जीवनामध्ये. ज्ञान झाल्यानंतर होतं काय, अजून थोडंसं व्यासंगाने चिंतन करता येतं. पण अभंग भला मोठा आहे. कमीत कमी सगळ्या चरणाचा धावता तर भावार्थ सांगणं गरजेचं आहे. बोलण्याचा मतितार्थ असा ज्ञान म्हणून मानवी जीवनामध्ये अत्यंत गरज आहे. ज्ञानेविन ज्ञानाशिवाय मनुष्य जीवन अपूर्ण आहे, अपूर्ण आहे, अपूर्ण आहे शास्त्र वर्णन करते. सारांश माझ्या बोलण्याचा असा, संत महात्मे तुम्हाला मला ज्ञानरूपी जागृती प्रदान करतात. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. काय माणसं म्हणतील महाराज एक शब्द पुन्हा पुन्हा का वापरतात तुकोबर आहे का, शब्द कमी आहेत, पुन्हा शब्द वापरावा, दुसरा शब्द वापरावा. अरे जागा हो, ह्याचं ऐका थोडंसं व्यासंगानं ऐका. ही मराठी भाषा फार लवचिक आहे. कधी कधी मराठी भाषेचे एका शब्दाचे 2 अर्थ होतात, कधी कधी एका पदाचे 4 अर्थ होतात. असं परंपरे चिंतन केलं जातं. सार 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 विठोबा नाम तुझे सार, म्हणवनी शुळपानी जपता हे वारंवार. एका पदामध्ये एका अभंगात 4 वेळा शब्द आलाय सार सार सार. मग हे सगळं सार कळाय पाहिजे तुम्हाला. ह्याच्यातलं काय सार आहे ते, सार या पदातलं सार कळालं तरच कीर्तन ठेवण्यामध्ये सार आलं, नाहीतर सार वाटोळ झालं. हा त्या शब्दातला बारकावा आहे बरं का. तात्पर्य तुमच्या लक्षात आलं. एक पद पुन्हा वापरतायत का ऐका. हे कळण्याकरता थोडंसं तुम्हाला मोरपंत नावाचे फार मोठे कवी होऊन गेले आपल्या वाङ्मयामध्ये. आता त्यांचं आपल्याकडे जास्त चिंतन वाङ्मय कुठं सापडत नाही, पण जे गुरुवरांच्या मुखातून ऐकले ते आपल्यासमोर ठेवतो. मोरपंतांच्या आर्या नावाचा एक फार मोठा ग्रंथ आहे, मोरपंतांच्या आर्या. त्यांचं वैशिष्ट्य असं आहे महाराज, एका पदाचा एक अर्थ नाही ठेवत महाराज, एका पदाचे 4 अर्थ ठेवतात. जरा थोडंसं व्यासंगाने म्हणून ऐका. त्यांची आर्या फार सुंदर आहे. कनकानी कांता द्वय कातराया, केल्या विधीने नरकातराया, जो न सापडे नरकातराया, तो योग्य जाणा नरकातराया. एकच पद 4 वेळा आले याच्यात. नरकातराया 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 नरकातराया, पण प्रत्येक पदाचा अर्थ वेगळा वेगळा आहे. कनकानी कांता द्वय कातराया, केल्या विधीने नर कातराया. नरनाम पुरुष कशा करता, कनक म्हणजे सोनं आणि कांता नाम स्त्री. सोना आणि स्त्री हे एका कात्रीची 2 पाती आहेत. नर पुरुष कातराया नर कातराया नर कातराया, जो न सापडे नर कातराया. जो नर या कात्रीमध्ये सापडत नाही तो योग्य जाणा नरका तराया. आता कळणाराला कळलं बरं का. कारण काय काय गोष्टी माणसाला जरा उशिरा कळतात, त्याच्याबद्दल काय पण सवय लावून घेतली पाहिजे. आमचे गुरुवर्य वैकुंठवासी सोने दांडेकर मामा आम्हाला सांगायचे. दांडेकर मामांच्या मुखातलं वाक्य आहे, समाजाला कळत नाही म्हणून कीर्तनकारानं त्याचा दर्जा सोडून खाली नाही जायचं. आज दर्जा राहिला नाही, दर झालाय नुसता. कीर्तनकार आम्हाला दराचा पाहिजे, दर्जाचा कुठं पाहिजे. विठ्ठल गुरुवरांच्या मुखातलं चिंतन आहे मायबाप. ऐका, एक वाक्य ठेवतो आणि पुढे घेऊन जातो. अरे कीर्तन हा विषय दराचा नाही, कीर्तन हा विषय दराचा नाहीच, कीर्तन हा विषय आदराचा आहे. घेऊन गेली जाते
जातेतच, सगळे जाणारच आहेत ना. आपण कीर्तन झाल्यावर थोडंच राहणार आहेत आपण. विनोदाचा भागवाजा करा. मतीचा अर्थ माझ्या बोलण्याचा असा, संत महात्मे जागृती देण्याचं काम करतात. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. एका पदाचे दोन अर्थ आपल्यासमोर ठेवत होतो मी. आपल्या त्याच्याकरता एक उदाहरण आपल्यासमोर ठेवलं. कनकानी कांता द्वयकातराया, केल्या विधीने नरकातराया. जो न सापडे नरकातराया, तो योग्य जाणा नरकातराया. या पदानं एका पदाचे अनेक अर्थ होऊ शकतात. जाग जाग, तुला ज्याच्याकरता जागृती केलेली आहे, तुला ज्याच्याकरता ज्ञान प्राप्त करून दिलेलं आहे, ज्याच्याकरता तुला ज्ञानारूढ केलेलं आहे, त्या अवस्थेला तू जाऊन पोहोच. पहिल्यांदा जागा हो, आणि दुसऱ्या जाग या पदानं ज्याच्याकरता जागा झालाय ते साध्य प्राप्त करून घे. म्हणून जाग जाग बोलते. संत महात्मे बोलतात, बाबा रे जागा हो, जागा हो, जागा हो. आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा. चोर निघालिया नाडवूनी भागा रे, चोर निघालिया नाडवूनी भागा, चोर निघालिया नाडवूनी भागा रे, चोर निघालिया नाडवूनी भागा. आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा. छोटासा प्रयत्न केलाय बरं, जमलं तर जमलं, नाही तर जाऊ द्या, एवढं काय त्याच्यात. आता जागा रे भाईनो जागा. संत वर्णन करतात, जाग करतायत. जागा जाग बोलते, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलते. महाराज आम्ही जर जाग झालो तर मग काय होणार आहे? जागता जगदेव, जागता जगदेव, जागता जगदेव, जागता जगदेव, जागता जगदेव राखा काही भाव. तुकोबराय चिंतन करतात, माय बाप तुम्ही जर जाग झालात तर काय होणार आहे? जागता, आपण जाग तर व्हा. जाग झाल्या परिणाम, कारण परिणाम सांगितल्याशिवाय माणसाची प्रवृत्ती होत नाही सहजासहजी. जागता, तुम्ही जर जाग झालात तर मग परिणाम जगदेव, संपूर्ण जगतच तुम्हाला देवरूपानं सापडणार आहे, देवरूपानं अनुभूती येणार आहे. आणि याच्याकरताच हा परमार्थ चाललेला आहे. जगत येव देव असा हा भाव आहे. पण हा व्याकरणाच्या नियमाप्रमाणे तिथं जगदेव शब्द झालाय. जगत देव तिथं व्यंजन संधीच्या नियमाप्रमाणे तिथं त्या तचा द झालाय आणि पुढचा य त्याच्यात येऊन मिसळलाय. आता व्याकरण कळत नसेल तर त्याला माझा पर्याय नाही. आम्ही तर थोडंसं विनोदानं म्हणत असतो, व्याकरण कोणाला कळतं आणि कोणाला कळत नाही. ज्यांनी शाळेत गेल्यानंतर शाळा केली त्याला कळत नाही. जो वर्ग शाळेत गेल्यानंतर शाळा केली त्याला व्याकरण कळत नाही, आणि शाळेत जाऊन ज्यांनी शाळा केली नाही त्याला कळतं. हे सुद्धा कळण्याकरता कळावंच लागतं. हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. व्याकरण म्हणजे काय, थोडासा बारकावा सांगतो. मला तुम्हाला विचारायचं, तुम्हाला विचारू? घाबरू नका, मला तुम्हाला विचारायचं.
दुधात केळी टाकून खाणे त्याला काय म्हणतात? बरोबर आहे, बोला. शिकरण म्हणतात. दुधात केळी टाकून खाणे त्याला शिकरण म्हणतात, आणि जास्त खाल्लं तर मग शिकरण. मी काय बदल केलाय सांगा? फक्त वेलांटी पहिली आहे तिथं दुसरी केली. याला म्हणतात बारकावा, याला म्हणतात थोडंसं सूक्ष्मचिंतन, पण ते कळणाऱ्याला कळतं ना. पण महाराज बोलतात की बाबा जाग झाल्यानंतर काय होणार? जगदेव हरिदेव जगत, जगदेव हरी, ही अनुभूती प्राप्त झाली पाहिजे. संपूर्ण जगतामध्ये विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, किंवा ज्ञानोबा चिंतन करतायत. हरे दिसे जनी वनी आत्मतत्वे, हरे दिसे जनी वनी पूर्ण एक नांदे, ज्ञानदेवा प्रमाणात्मा निधान. अहो दररोज आपण म्हणतोय, पण इतकं बारकाव्यानं कोणी बघतोय? नाहीतर हरिपाठाकडे आपली पाठच. अर्थानं जर बघायला गेलो तर अर्थानं आपण इतकं बारकाव्यानं कोण पाहतोय? सर्वाघटी पूर्ण एक नांदे. अहो त्याची प्रचिती येण्याकरता आणि याच्याकरताच हा संपूर्ण बहिरंग अंतरंग लक्षणाचा एका ठिकाणी मेळ करायचा आहे. परमार्थ एवढा करताच करायचा आहे मायबाप. देवाची जगतामध्ये व्यापकता ही अनुभवाला आली पाहिजे. संत महात्म्यांनी काय केला परमार्थ? तुमचा आमचा जो परमार्थ आहे तो फक्त मंदिरापुरता संकुचित आहे, आणि म्हणून देवाची आम्हाला अनुभूती नाही. संत महात्म्याला देवाची अनुभूती का प्राप्त होते, का प्रतीती तुला परमात्मा? कारण संपूर्ण घट घट बीच में राम रमैया ही यांची अनुभूती आहे, ही त्यांच्या साक्षीत्वाला उतरलेला आहे. किंबहुना त्यांच्याबरोबर देव बसतो, बोलतो, खेळतो, बागडतो, जेवतो, झोपतो. हे कशामुळं? त्यांची जी अनुभूती आहे, अंतःकरणाची व्यापकता अत्यंत महत्वाची आहे. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, संपूर्ण चराचरामध्ये देवाची व्यापकता आहे, ही अनुभूतीला येण्याकरताच परमार्थ करायचा आहे. लक्षात ठेवा. थोडंसं मी तुम्हाला संत चरित्रात जाता जाता घेऊन जातो. श्री संत लोटांगणे महाराज. चला पंढरपूरला आलात तर यावर्षी नक्की लोटांगणे महाराजांच्या मठात जा. तुम्ही म्हणसाल कुठं आहे मठ? पंढरपुरात या तर मग सांगतो. या तुम्हाला सांगतो कसं काय ते. म्हणजे मठ कुठं आहे तो सांगतो असं मला म्हणायचं आहे. या पंढरपूरला त्रिकोणी माडीच्या जवळ आहे श्री संत लोटांगणे महाराजांचा मठ आहे. लोटांगणे महाराज, त्यांना लोटांगणे का म्हणायचे महाराज? सगळे संपूर्ण समाज. कारण महाराजांच्या पुढं गाढव आलं तरी लोटांगणच घालायचे, कुत्रा आला तरी लोटांगण घालायचे, डुक्कर आलं तरी लोटांगण घालायचे, लहान आला तरी लोटांगण, मोठा आला तरी लोटांगण, अज्ञान आला तरी लोटांगण, ज्ञानी आला तरी लोटांगण, गरीब आला तरी लोटांगण, श्रीमंत आला तरी लोटांगण, किंबहुना कसाही आला आणि कसाही जरी आला, कसाही जरी आला तरी लोटांगणच घालायचे महाराज. आणि त्यांच्या कृतीवरून नाव पडलं श्री संत लोटांगणे महाराज. ऐका, जगदेव या पदाबद्दल चिंतन ठेवते आपल्याबद्दल. संतांची अनुभूती, संतांची व्यापकता, संतांचं अंतकरण काय उंचीच असतं, काय दर्जा असतो संतांच्या अंतकरणाचा. लोटांगणे महाराजांचं पवित्र स्थळीला चंद्रभागेच्या वाळवंटात कीर्तन चालू आहे आणि महाराज देवाची व्यापकता प्रतिपादन करतायत. देव असा आहे, देव तसा आहे, देव सगुण आहे, निर्गुण आहे, भक्तांकरता धावत येतो. देवाची व्यापकता सांगतायत महाराज. पण परिणाम असा झाला, एका यवन समाजाच्या माणसानं चालू कीर्तनात गायी कापली, रक्ताचा पाट वाहू लागला आणि त्या यवनानं सांगितलं, महाराज बंद करा कीर्तन तुमचं. हे थांबलं गेलं कीर्तन. काय सांगतात होता? गळ्यात माळ घाला, कपाळाला गंध लावा, वारी करा, एकादशी करा.
ही मेलेली गाय उठेल का तुमच्या देवाला? नाही उठली तर कपाळाचा बुक्का पुसा, गळ्यातली माळ काढा आणि आमची टोपी परिधान करा. महाराज जवळ गेले, साष्टांग सविनयानं प्रणिपात केला. सज्जन, काय तुमची इच्छा आहे? ते काय नाही, गाय उठेल? उठेल ना, का नाही उठणार? नक्की उठेल. लोटांगणे महाराजांनी श्री पंढरीश परमात्म्याला आव्हान केलं. हे पंढरीनाथा, हे रुक्मिणी प्राणवल्लभा, हे जगदाधारा, अरे जगन्नियंता आहे तू. आमचा विश्वास आहे तुझी सत्ता प्रत्येक चराचरावर आहे. लक्षात ठेव देवा, ही जर मेलेली गाई नाही उठली तर येणाऱ्या माघवारीला एकही वारकरी पंढरपुरात पाय नाही ठेवणार. थरथरली वीड देवाची, दरदरून घाम आला देवाच्या मूर्तीला. लोटांगणी महाराजांनी त्या मेलेल्या गाईला, प्राणोत्क्रमण झालेल्या गाईला, प्रेताला प्रणिपात केला आणि विनंती केली, ए माय, उठावं लागेल, देवाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. लोटांगणी महाराजांनी लोटांगण घातलं माय बाप, आणि मेलेली गाई जशी झोपेतून उठावी तशी उठली. ही सत्ता देवाची आहे, ही देवाची व्यापकता आहे, ही देवाची अनुभूती आहे. हे कशामुळे घडतंय? हे घडायचं असेल तर त्याच्याकरता संपूर्ण जगत येव देव ही अनुभूती यावी लागेल. जगतामध्ये देवाची व्यापकता, देवाचं अस्तित्व हे जोपर्यंत आपल्या प्रचितीला येत नाही तोपर्यंत परमार्थात किती मोठा प्रयत्न करा, किती मोठा अनुष्ठान करा, काही सुद्धा प्राप्त होत नाही. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचं चरित्र आपल्या सर्वांना ज्ञात आहे, माहीत आहे. बाकीच्या सर्व ब्राह्मणांना गाढवात गाढव दिसत होतं, कारण त्यांना देवाचा यथार्थ अनुभव आलेला नव्हता. पण शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनाच गाढवामध्ये सुद्धा भगवान रामेश्वरांचं दर्शन का झालं? कारण जगत येव देव, संपूर्ण चराचरामध्ये ही त्याचेच सत्यनं चालते. ही अनुभूती आली पाहिजे आणि हाच अनुभव तुम्हाला आम्हाला यावा म्हणून महाराज वर्णन करतायत. तुम्ही जर जाग झालात तर काय होणार आहे? जगदेव. पण ही जगतामध्ये देव आहे हे अनुभवायला यायचं असेल तर त्याच्याकरता आपण एक अंतकरण सुद्धा त्या योग्यतेचं लागतं. काय लागतं अंतकरण? राखा काही भाव. भाव नावाचं तत्व परमार्थ क्षेत्रात अत्यंत महत्वाचं काम करतं. परमार्थ क्षेत्रात सुद्धा भावच लागतो आणि व्यवहारात सुद्धा भावच लागतो. कृष्णा महाराज जरा भजन करा सांगतो. विठ्ठल विठ्ठल भावेन देवो वशमानयंती, शास्त्र वर्णन करते. देवाला आकळायचं असेल तर भाव बळे आकळे, येरवी नाकळे, भावे विन देव नकळे निसंदेह. ज्ञानाने देव फक्त कळतो पण भावाने देव मिळतो, हा फरक आहे. कळण्यापेक्षा मिळण्याला अत्यंत महत्व आहे. फक्त कीर्तनाची तारीख कळून महत्वाचा नाही, मिळावी लागते. ऐका, साखर गोड आहे, ज्ञान झाला मला, पण साखर जोपर्यंत अनुभवत नाही, आपण चाखत नाही, आस्वाद घेत नाही, तोपर्यंत साखरची काय गुढी काही सुद्धा कळणार नाही. ऐका, थोडंसं तुम्हाला भावाची काय ताकद आहे, काय अत्यंत जिव्हाळ्याचा विषय हा व्यवहारातला आणि परमार्थातला. राखा काही भाव, थोडंसं सोपं सांगतो तुम्हाला, मग तुम्हाला पडदिशी कळेल. मला दादा तुम्हाला विचारायचं आहे, दोन सख्खे भाव आहेत, त्या दोन सख्या भावांचं लग्न एकाच लग्न मंडपात झालं. त्या दोन घरातून येणाऱ्या मुलीचं नातं काय? बोला, हा मोठ्यानं बोला. लगेच जाऊ? ते पण जावा जावा म्हणते, तुम्ही जावा जावा म्हणताय. नक्की करू काय सांगा आम्हाला? जावा जावा म्हणतायत. ऐका, शब्द अत्यंत महत्वाचा आहे. जाऊ जाऊ, एकत्रित न राहू देऊ. त्या पैजेचा वेळा घेऊनच घरात आलेले असतात. आमचे गुरुजी म्हणायचे सटव्या. हा, अवघड असतंय गणित. ऐका, अत्यंत महत्वाचा विषय आहे. दोन सख्या भावांचं लग्न एकाच लग्न मंडपात झालं. वडील आई लहानपणी वारलेले आहेत, पाहुण्या रावळीने लग्न लावून दिलं. दोन घरातून मुली सुंदर बघितल्या, लग्न वगैरे पार पडलं. पाहता पाहता 6 महिन्याचा कालावधी झाला. घरात थोडंसं कलुषित वातावरण होऊ लागलं. कशावरून? किरकोळ कारणावरून. किरकोळ धुणं कोणी धुवायचं, स्वयंपाक कोणी करायचा, झाडायचं कोणी, भांडी कोणी धुवायचे, इसाळखोर. आमचे गुरुजी विनोदानं सांगायचे, बायांचे 2 प्रकार पडतात. एक बाई भांडकुदळ असते आणि एक बाई भांडखोर असते.
तुम्ही म्हणसाल फरक काय? जी भांड कुदळ असते ती भांडण उकरून काढते. भांड कुदळ उकरून काढणार आणि भांडखोर दुसऱ्याचं चाललं तर आपल्या ओढून घेणार. खोर विठ्ठला विठ्ठला. इथल्या महिला खूप सुंदर आहेत. तुमच्यापैकी एकही तशी नाही. न आलेल्यांबद्दल बोलतोय. जे आल्या नाही त्या दोन्ही कॅटेगरीच्या असतील. त्या दोनपेक्षा तुम्ही रेल्वेचा खोऱ्या बघितलाय का? रेल्वेत खोरे असतो दगडी कोळसा टाकायला. तो असा वडत नाही, तो असा टाकतो. ह्या त्याच्यातल्या त्या आपलं घर सुरक्षित राहते. जर जळलं ना जळलं तर. चला विनोदाचा करा. मी काय बोलते असं थोडं बोलावं लागते ना, त्याला पर्याय नाही. आमचे गुरुजी म्हणायचे असं, आमच्या गुरुजींच्या मुखातलं वाक्य अत्यंत महत्वाचं आहे. आमचे गुरुजी म्हणायचे बघ, कीर्तनात विनोद असावा पण कीर्तनाचा विनोद नसावा. कीर्तनात विनोद अत्यंत गरजेचा आहे. मार्मिकता असली पाहिजे. कीर्तनामध्ये रंजन असलं पाहिजे, मनोरंजन पण झालं पाहिजे. दुष्ट विचारांचं भंजनही झालं पाहिजे आणि ज्ञानरूपी अंजनाचंही काम झालं पाहिजे. रंजनही झालं पाहिजे, भंजनही झालं पाहिजे आणि अंजनाचंही काम झालं पाहिजे. ह्या तीन गोष्टी कीर्तनाच्या माध्यमातून घडाव्यात. आमच्या परंपरेचं चिंतन असं आहे. बोलण्याचं कारण असं, घरामध्ये ढुसपूस होऊ लागली. थोरला भाऊ जरा सात्विक वृत्तीचा आहे, गळ्यामध्ये माळ आहे, महिन्याची वारी करतोय, सात्विक वृत्तीचा आहे. त्याने विचारलं, गड्या दररोज गड्या आपल्या ढुसपूस करण्यापेक्षा सारखं दररोज घरात आभाळ येते. घरात आभाळ आलं, कळलं तुम्हाला? कळलं का नाही? घरात आभाळ येते, मग सारखा पाऊस पडण्यात तर काय मजा आहे? आभाळ आलं की पाऊस पडणारच आहे ना. कधी कधी हस्त नक्षत्रातला पडतो, बदाबद बदाबद पडतो. ऐका, समजने वाले को इशारा काफी होता है. अशा गोष्टी स्पष्ट बोलता येत नाहीत. प्रकार असा झाला मायबाप, सारखी दररोज म्हणले उठून सुटून भांडणं करण्यापेक्षा माझं एक सरळ मत असं आहे, आपण वेगळं राहू गड्या, वेगळं राहू आपण. ठीक आहे, जशी तुझी इच्छा. थोरला भाऊ कर्तबगार आहे, सात्विक वृत्तीचा आहे, गावात वजन आहे. पाहता पाहता 1 वर्ष 2 वर्ष 4 वर्ष अशी 12 वर्षाचा कालावधी उलटून गेला. 12 वर्षामध्ये थोरल्या भाऊनं प्रगती केली. तालुका पातळी वजन, जिल्हा पातळी वजन, राज्य लेवलला वजन तयार झालं आणि 12 वर्षात इतकी प्रगती सुंदर केली महाराज. थोरला भाव हा 1.5 कोटीचं घर बांधलं भावानं. अप्रतिम घर बांधलं, अप्रतिम. म्हणजे घराला दृष्ट लागण्यासारखं घर बांधलं. ज्ञानोबरांच्या तुकोबरांच्या कृपेनं आम्ही महाराष्ट्रभर नाही तर अगदी कर्नाटक आंध्रमध्ये सुद्धा जाण्याचा योग येतो. काही काही ठिकाणी घरं आमच्या पाहण्यात येतात. काय घरं असतात महाराज. मला वाटतं ते म्हणजे घर म्हणजे स्वर्ग म्हणजे दुसरा काय नसेल. प्रत्यक्ष स्वर्ग जणू काय पृथ्वी तलावा अवतरलेला आहे. असं काय काय जणांची देखणी घरं आहेत. माणसंही त्यात ओलामोलाची. आम्ही काही ठिकाणी मुंबईला गेलतो मागच्या 1-2 महिन्यापूर्वी. ठाणे जिल्ह्यात कोपरी नावाचं गाव आहे. तिथे एका नगराध्यक्षांच्या घरी आमची व्यवस्था होती. काय त्याचं आलेशान घर महाराज. त्यांनी आम्हाला घर दाखवलं. घर पाहायला आम्हाला 3 तास लागलं. घर कसलं असेल, अप्रतिम स्टाईल तशी त्याची अप्रतिम. घरातलं काय सांगू तुम्हाला, थोडंसं अतिशयोक्ती म्हणून सांगून जातो. म्हणजे महाराज आमच्या घरातल्या लाईट लावायची असेल तर घरात एकही बटन नाही. म्हणलं वा, मग लाईट तुम्ही अंधारात झोपता का? म्हणजे तसं काय नाही, टाळी वाजवली की लाईट लागली. अख्ख्या बंगल्यात, बंगला त्याचा 1.5 एकरात होता. 1.5 एकरात बंगला, त्यानं टाळी वाजवली, अख्ख्या बंगल्यातल्या लाईटी लागल्या. म्हणलं पण ह्याच्यात लागल्या पण बंद कशा करायच्या? बंद झालं. ते खोकरलं की बंद झालं. मला पण ह्याच्यातलं तर संध्याकाळी 0 बल्ब लावायचे असेल तर लागलं बल्ब. 0 बल्ब सेन्सर होते चुटकीवर टाळीवर. हाय बरं का, विज्ञानाची प्रगती आहे. म्हणले महाराज थोडंसं पुढं चला, जरा फ्रेश व्हा. मी आत बाथरूममध्ये गेलो तर तिथं आपल्याकडं नळ फिरवावं लागतं आणि मग पाणी येतं. तिथं नळाला फिरवायलाच काय नव्हतं. मी म्हणलं मी थोडासा विनोदी स्वभाव आहे माझा. मी म्हणलं शेठजी आता नळाला फिरवायचं नाही, ह्याच्या भोवतनी फिरलं पाणी येतंय का? करावं काय लागेल? ती म्हणली महाराज फक्त हात तर पुढं न्या. नळाच्या पुढं हात गेल्याबरोबर पाणी आलं. मी म्हणलं काय विशेष आहे, काय संपत्तीचा सदुपयोग केलाय माणसानं. आमच्याकडं हाणलं तरी नाही. नळावर
हाणलं तरी पाणी नाही, इथं हात पुढे गेला तर पाणी येते. आपलं खांद्याच उपरनं काढलो, हात पुसायला लागलो. शेठजी म्हणले, हे बघा महाराज, हात काय उपरनं कशाला खराब करताय, दुसऱ्या एक तिथं नळ आहे. मी हात पुढे नेला, गरम हवा आली, 0 सेकंदात हात वाळला गेला. आणि मग त्याच्या डायनिंग टेबलवर आम्ही गेलो महाराज. अप्रतिम अशी देखणी घरं, 1.5 कोटीचं घर त्या थोरल्या भावना बांधलं. अत्यंत अप टू डेट ॲक्टिव्ह घर बांधलं. अगदी पार केंद्रातील मंत्रीचे पर्यंत वजन याचं. पंतप्रधान याला नावानिशी ओळखायचे, इतका वजनदार मनुष्य. कॅबिनेट मंत्री याच्या वास्तुशांतीला आली. अमित शहा म्हणा, सगळे गृहमंत्री वगैरे सगळी. सांगाय काय अडचण नाही मला वचने किम दरिद्रता. माणसानं बोलताना श्रीमंतासारखं बोलावं. अप्रतिम घर बांधलं. पण हा दिवसभर विचार करतोय, अरे जेवायला अख्खा गाव आहे, अख्खा गाव आलाय दादा, पण माझा भाव नाही आला अजून जेवायला. अख्खा गाव आहे, मनात तळमळ आहे, सात्विक वृत्तीचा आहे, माळकरी मनुष्य आहे, अख्खा गाव आहे, पण भाव नाही आला जेवायला. जेवायला अख्खा गाव आलाय. सगळ्यांनी कौतुक केलं, सुंदर घर, सुंदर घर. पण मनात त्याच्यावर सलतंय, दुःख आहे, क्लेश आहे मनात. भाव आहे, भाव नाही, भाव नाही, भाव नाही. ऐका मायबाप, संध्याकाळच्या 6:30 वाजल्या. धाकट्याची परिस्थिती तशीच, तो छपरातच राहायला होता 12 वर्षानंतर सुद्धा. कशामुळे? फक्त आणि फक्त पत्नीच्या स्वभावामुळे. परिस्थितीत नो बदल, नो चेंज, परिवर्तन नाही झालेलं. रात्री याच्या घराचा उजेड त्याच्या घरात पडलेला. 6:30 वाजता तो सायकल ढकलत आलेला आहे. पुढच्या चाकात हवा नाही, मागचं चाक आऊट झालेलं आहे. चेहरा पडलेला आहे, काळे कभिन्न कपडे झालेले आहेत. कोळशाखान्यात कामाला आहे. पत्नीनं तांब्या भरून दिला, बसायला पोत आहे. पत्नीनं आपलं जेवणाचं ताट पुढं सरकवलं. थोरला भाऊ सात्विक वृत्तीचा आहे. संध्याकाळी 7:45ची वेळ आहे. याला वाटलं सगळे पाहुणे रावळे निघून गेले, आता काहीतरी युक्ती करून आपण भावाला बोलवलं पाहिजे. म्हणून अंगणात आला तो. तिकडं धाकट्याच्या घरात त्यानं भाकरीचा तुकडा मोडलाय, भाजीत बुडवलाय, मुखात घालतोय. तेवढ्यात थोरल्या भावाचा आवाज आला, साप चावला. तपतीशी घास खाली पडला धाकट्याच्या हातातला. उठला, निघाला. पत्नी म्हणले, कुठं झालाय, बसा खाली. 12 वर्षाचा राग अनावर होता गाड्याचा. मूर्ख आहे, अक्कल नाही तुला, तुझ्यामुळे घराचं वाटोळ झालं. माझ्या भाव माझा अडचणीत आहे, संकटात आहे, आणि निघालो मी. गेला थोरल्या भावाजवळ, धावत गेला, पळत गेला आणि विचारू लागला, ए दादा, अरे सांग ना काय चावलंय, सांग ना काय चावलंय, सांग. कुठं चावलंय, हाताला चावलाय, पायाला चावलाय, चावलाय कुठं साप. थोरल्यानं जे उत्तर दिलं ते अत्यंत महत्वाचं होतं. थोरला म्हणला, दादा, अरे मला साप चावलाच नाही, मला बघायचं होतं. काय? जेवायला अख्खा गाव आहे, पण संकटात मात्र फक्त भाव आहे. विठ्ठल विठ्ठल. हा दृष्टांत व्यवहारात पण घ्या आणि परमार्थ क्षेत्रात पण घ्या. व्यवहारात सुद्धा भाव तितकाच महत्वाचा आहे आणि परमार्थ क्षेत्रात सुद्धा भाव तितक्याच उंचीचा आहे. आणि महाराजांना तेच सांगायचं आहे, राखा काही भाव. तो भाव राखायचा कसा? विठोबा रखुमाई. राखा काही भाव. पण भाव राखत असताना श्रद्धा, कारण परमार्थ क्षेत्रामध्ये श्रद्धा विरहितम ज्ञानम, त्याला किंमत नाही. ज्ञान किती असेल पण जीवाला नसेल तर, त्याला जर ओलावा नसेल तर, त्याला जर प्रेम नसेल तर, प्रेमाविन भजन, नाकाविन मोती, अर्थाविन पोती. वाचू नये किंवा वाचूनी काय काय किंमत नाही तुमच्या त्या देखणेपणाला. नाकाविन मोती, नाकच नाही, काय त्या मोत्याला, काय त्या सोन्याला घेऊन बसायचं आहे. अरे माणूस इतका देखणा पाहिजे, त्या माणसाच्या देखणेपणामुळं त्या अलंकाराची शोभा वाढली पाहिजे. अलंकारामुळे माणसाची शोभा वाढेल, याच्यात काय नवल आहे. माणूस इतका लावण्यवान पाहिजे. तसं परमार्थ क्षेत्रात बाकीच्या गोष्टी असतील तरी चालतात, नसतील तरी चालतात, पण भाव नावाची संपत्ती, भाव ज्याचे गाठी, भाव ज्याचे गाठी
सुद्धा भाव लागतो, त्या शब्दावर सुद्धा प्रेम लागतं, तर ते शब्द आठवतात, नाहीतर मग चांगलं आठवतं. हे लक्षात यायचं असू द्या. तुमच्या तात्पर्य अर्थ माझ्या बोलण्याचा असा की राखा काही भाव परमार्थ क्षेत्रात अत्यंत महत्वाचा विषय आहे. देवा कारणे भाव तस्मात द्यावे न लगे फार सेवेत, झाले एक चित्त तरी बहुत, एवढ्यासाठी नका करू वाता हात गा. यानं भाव अत्यंत महत्वाचा आहे. वर्मती एक आहे दृढ धरावा भाव. यानं भाव, श्रद्धा, जिव्हाळा खूप महत्वाचा आहे. किती महत्वाचा आहे महाराज वर्णन करतायत. राखा काही भाव, काही अंशानं देवाची शरणागती पत्करत असताना एक करा, पण ही त्याची उपासना करा. अवघा क्षेत्रपाळ पूजावा सकळ, पूजा पत्र काही फल पुष्प तोय. महाराज सांगितल्या पद्धतीनं कळालं आम्हाला. जिव्हाळा पाहिजे, प्रेम पाहिजे. आम्ही त्याच्या पूजे करता साहित्य पण जमू, पण मनात शंका आहे, मनात प्रश्न आहे आमच्या. तुम्ही जो आग्रह धरलेला आहे, काय असा आग्रह आहे? आग्रह संत करतायत बाबा रे. संत महात्म्य आग्रह का करतायत? क्षणभंगूर नाही भरवसा याच्या करता. वारे सावध तोडा माया आशा, म्हणून संतांचा आग्रह आहे. आग्रह कशा करता? आग्रह वेगळा आणि दुराग्रह वेगळा. आग्रहामध्ये आपलं हित आहे, पण दुराग्रहामध्ये आपल्याला दुःख आहे, हे लक्षात ठेवा. सारांश आहे महाराजांचा. महाराज चिंतन करतायत बाबा रे, पूजेचं साहित्य गोळा करू, पण आत्ताच परमार्थ केला पाहिजे असा काय का? जरा थोडंसं खाऊ ना, जरा मग बघू, सावना गेल्या मग एकादशी करू, तिकडून रिटायर झालो की मग आम्ही येऊ तुमच्याकडं. महाराज म्हणतात भल्या माणसा, अरे वेळ लागले की काय तुला? अरे बाबा तसं नाही. आता हे जे शरीर तुला प्राप्त आहे ते बहुता दिसा फेरा आला या नगरा बहुता दिसा फेरा आला. 184 चुके, 84 लक्ष येऊन फिरून हे शरीर प्राप्त झालेलं आहे, हा नरदेह प्राप्त झालेला आहे, आणि याचं सोनं करून घेणं हे तुझ्या हातात आहे. बहुता दिसा फेरा आला या नगरा, नका घेऊ भार धर्म तोची सार, जगजोगी जाग बोलती. महाराज आम्हाला कळालं, पण संत महात्मे जगद्गुरु तुकाराम महाराज आदी करून जे संत आहेत, अशा संत महात्म्यांची संगती घडावी, सहवास घडावा. आम्हाला सतत त्यांच्या सहवासात परमार्थाचं आम्हाला असं चिंतन करता यावं, असं चिंतन करतायत अभंगाचं शेवटचं चरण.